नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये. आज बनवूयात थंडीसाठी मस्त पौष्टिक नाचणीचे लाडू. त्यासाठी एक वाटी, ह्याच वाटीने मी नाचणी घेतली होती, ती स्वच्छ केली, नंतर धुतली आणि धुवून थोडीशी गॅसवर, मंद गॅसवर भाजून काढली. आता मी त्याचं मिक्सरला हे पीठ तयार करून घेतलंय. नाचणीच्या लाडूला आपण मस्त अजून पौष्टिक बनवूया. त्यासाठी मी घेतलेत एक 15-20 बदाम असतील, एक 15-20 काजू, पिस्ते असतील एक 10-12, थोडंसं 1-2 चमचे मगज बी, नंतर ही चारोळी एक 1-1.5 चमचा, एक 4-5 विलायची आणि 50 ग्रॅम डिंक आहे. आता आपण हे साहित्य एक एक करून भाजून घेऊ. गॅसवर कढई चढवली. आता आपण पहिल्यांदा मगज बी टाकू. आपण आता डिंक तळून घेणार आहोत. आपण डिंक तळून घेऊ, दोनदा करून तळून घेऊ. सर्वात शेवटी आपण नाचणीचं पीठ तुपामध्ये भाजून घेऊ. नाचणी आपण सुरुवातीला थोडी भाजलेली आहे, त्यामुळे अगदी थोडीशी सुरुवातीला कोरडीच भाजलेली. आता आपण तुपात भाजतोय. नाचणीचं पीठ भाजण्यासाठी आपण थोडंसं अजून तूप टाकू, म्हणजे आपल्याला लाडू बांधताना पण ते उपयोगाला येईल. आपलं एक 3-4 मिनिटात हे पीठ भाजून निघाले. आता आपण गॅस बंद करू. आता आपण हे साहित्य एक एक करून मिक्सरमधून काढू. आता आपण हे अगदी मिश्रण कोमट करून घेतलंय, अगदीच थंडही नाही. आणि आपण हे साखर आणि हे बारीक केलेलं सर्व साहित्य टाकून घेऊ. हे आपण आता साखर आणि सर्व साहित्य असं मस्त मिक्स करून घेऊ, एकजीव. सगळीकडे साखर आणि ड्रायफ्रुट्स मिसळले जातील. मस्त असे आता लाडू आपण वळून घेऊ, छान गोल गरगरीत. अशा प्रकारे आपले नाचणीचे आणि ड्रायफ्रुट्स घालून केलेले मस्त हेल्दी असे लाडू तयार झालेत. थंडीत आपण मस्त एन्जॉय करू शकतो. चला तर मग तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा. थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट.